नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांची माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत, खमंग आणि चविष्ट शाबू वडा. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ असा साबुदाणा वडा घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. उपवासासाठी तर हा वडा छान आहेच, पण चहासोबत नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा बनवू शकता. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया रेसिपीला. हा साबुदाणा मी भिजवून घेतलेला साबुदाण्यापासून हा साबूवडा केला आहे. सर्वप्रथम आपण घेतलेला साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. साबुदाणा धुतल्यानंतर यामध्ये अगदी साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घातलं तर साबुदाणा खूप चिकट होऊ शकतो आणि वडा बनवताना मिश्रण सैल होण्याची शक्यता असते. साबुदाणा साधारण 4 ते 5 तास किंवा शक्य असल्यास रात्रभर भिजत ठेवायचा. साहित्य: साबुदाणा 1 बाउल, लाल तिखट 1 चमचा, हिरवी मिरची 2, मीठ अर्धा चमचा, साखर 1 चमचा, शेंगदाण्याचा कूट अर्धा वाटी, तेल 1 वाटी, शेंगदाणे पाव वाटी, बटाटे 2, पाणी आवश्यकतेनुसार. हा साहित्य घेतला आहे. साबुदाणा मी भिजवून घेतला आहे. भिजल्यानंतर हा साबुदाणा छान फुललेला दिसेल. थोडासा साबुदाणा बोटाने दाबून बघायचा. साबुदाणा सहज मॅश झाला तर तो व्यवस्थित भिजला आहे असा समजायचा. बटाटे 2 घेतला आहे. हे 2 बटाटे किसून घ्यायचा आहे. बटाटे स्वच्छ धुवून घेतला आहे. किसणीने आता 2 बटाटे किसून घ्यायचा. बटाटे 2 न शिजवता घ्यायचा. शाबू बटाटा वडा हा रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दोन्ही बटाटे आता किसून घ्यायचा आहे. हा बघा, असा हा बटाटा किसून घ्यायचा. हा बघा असा. कच्चे बटाटे असा किसून घातल्यामुळे बटाटा वडा एकदम क्रिस्पी खस्ता असा तयार होतो. बटाटे किसून घेताना यामध्ये मोठे बटाट्याचे तुकडे जाणार नाहीत याची काळजी घ्यायचा. बटाटे जितके व्यवस्थित किसून घ्याल तितके वडा बनवताना मिश्रण चांगले एकत्रित होईल. हा बघा, असा हा बटाट्याचा किस तयार झाला आहे. दुसरा बटाटा पण किसणीवर ठेवून असाच किसून घ्यायचा. दुसरा बटाटा पण किसून झाला आहे. एकदम भरपूर प्रमाणात बटाट्याचा किस तयार झाला आहे. हा बघा, 2 बटाट्याचा भरपूर प्रमाणात किस तयार झाला आहे. हा बघा, एकदम फ्रेश असा. शाबू वडा नक्कीच एकदम खस्ता कुरकुरीत होणार. किसून घेतलेला हा बटाट्याचा किस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. खस्ता कुरकुरीत शाबू वडा हा रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 2 बटाटे प्रथम स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तरी पण आता हा बटाट्याचा किस तयार करून घेतलेला पण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. हा बघा, आता मी पाणी घातला आहे. असा हाताने एकदम असा व्यवस्थित चांगला धुवून घ्यायचा. हा किस एकदम स्वच्छ असा धुवून घ्यायचा. बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामधील पाणी आता काढून घ्यायचा. हा बघा, हा किस घट्ट असा पिळून घ्यायचा. पाणी काढून घेतल्यानंतर हा किस असा एकदम स्वच्छ दिसतो. हा बघा असा. हा बटाट्याचा किस स्वच्छ पाण्याने धुवून
पिळून त्यामधील पाणी काढून या प्लेटमध्ये मी काढून ठेवला आहे. हा बघा. एक ताट घ्यायचा. आता या ताटामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा. हा साबुदाणा 1 बाऊल भिजवून घेतला आहे. हा बघा. हा साबुदाणा रात्रभर भिजवून घेतला आहे. भिजवून घेतलेला 1 बाऊल साबुदाणा या ताटामध्ये मी घातला आहे. किसून घेतलेला बटाट्याचा किस या साबुदाण्यामध्ये घालायचा. हा बघा. आता मी घातला आहे. हा सर्व किसलेला बटाटा या साबुदाण्यामध्ये मी घातला आहे. आता या साबुदाण्यामध्ये राहिलेले सर्व साहित्य घालायचा आहे. हिरवी मिरची 2 बारीक चिरून घ्यायचा. लाल तिखट 1 चमचा या साबुदाण्यामध्ये घालायचा. शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी या साबुदाण्यामध्ये घालायचा. मीठ अर्धा चमचा घालायचा. साखर 1 चमचा घालायचा. 2 हिरवी मिरची चिरून या साबुदाण्यामध्ये घालायचा. तेल 2 चमचे या साबुदाण्यामध्ये घालायचा. साबुदाण्यामध्ये आता सर्व साहित्य घातला आहे. हाताने असा हा साबुदाणा चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा असा. सर्व साहित्य साबुदाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकत्र करायचा. साबुदाणा असा हा हाताने चांगला मिक्स करून घेतला आहे. आता यावर किंचित थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा. थोडासा एकदम. हा साबुदाणा चांगला असा हाताने मऊ करून घ्यायचा. हलकासा मळल्यासारखा करायचा. हा साबुदाण्यामधील सर्व साहित्य व शाबू चांगला असा मऊ व्हायला हवा. शाबू वड्याचा मिश्रण आता छान एकजीव झालं आहे. आता शाबू वडे तयार करून घ्यायचा आहे. आता वडे तयार करून घ्यायचा आहे. हाताला थोडासा तेल लावून घ्यायचा. असा पसरून घ्यायचा. मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊया. हाताने त्याला गोल आकार देऊन हलक्या हाताने चपटा करूया. वडा खूप जाड ठेवू नका. मध्यम जाडीचा वडा केला तर तो आतून व्यवस्थित तळतो आणि बाहेरून छान कुरकुरीत होतो. हा बघा. हा पहिला वडा मी तयार केला आहे. असा वडा तयार करून घ्यायचा. असा शाबू वडा तयार करायचा. हा बघा असा. त्याच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेऊया. दुसरा वडाही असाच तयार करायचा. हातामध्ये हा शाबू वड्याचा थोडासा असा हा गोळा घ्यायचा. गोल गोल करायचा. हलकासा चपटा करून घ्यायचा. हा बघा असा. हाताला थोडासा तेल लावून मग हा वडा तयार करून घ्यायचा. हा बघा. हा दुसरा शाबू वडा पण एकदम चांगला असा तयार झाला आहे. हा बघा असा. दोन्ही वडे एकदम चांगला असा तयार झाला आहे. सर्व वडे असाच तयार करून घ्यायचा आहे. कुरकुरीत शाबू वडा हा रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शाबू वडे तयार करून घेतला आहे. हा बघा. सगळे वडे तयार करून झाल्यावर आता ते तळण्यासाठी आपण कढईमध्ये 1 वाटी तेल घालायचा आहे. कढईमधील तेल आता गरम करून घेऊया. तेल चांगला गरम झाला आहे. 1 शाबू वडा मी या तेलामध्ये घातला आहे. वडे तेलात सोडल्यानंतर लगेच हलवायचे नाही. थोडा वेळ त्यांना तळू द्यायचा. खालची बाजू छान सोनेरी झाली की आपण हळुवारपणे वडा पलटूया. पहिली बाजू सोनेरी झाल्यानंतर हा वडा पलटून घातला आहे. आता दुसऱ्या बाजूनेही वडा छान कुरकुरीत होऊ द्या.
आपण वडे मध्यम आचेवरच तळणार आहोत. आता आपले शाबू वडे चांगला तळलेला आहे. आता आपला वडा दोन्ही बाजूने छान सोनेरी आणि कुरकुरीत झाला आहे. तळून घेतलेला हा शाबू वडा मी या डिशमध्ये ठेवला आहे. गरमागरम कुरकुरीत शाबू वडा तयार आहे. हा बघा, एकदम कुरकुरीत खस्ता असा हा शाबू वडा तयार झाला आहे. रंग एकदम छान असा आलेला आहे. एकदम खस्ता, हा बघा, असा हा साबुदाणा तयार आहे. अशाच प्रकारे सर्व साबुदाणे वडे तळून घ्यायचा आहे. हा बघा, हा सर्व साबुदाणे वडे अशाच प्रकारे तळायचा आहे. दुसरा साबुदाणा वडा पण असाच या गरम तेलामध्ये घालायचा. दोन्ही बाजूनी चांगला तळून घ्यायचा. मध्यम आचेवर तळल्यामुळे वडा आतून मऊ आणि बाहेरून छान कुरकुरीत होतो. हा वडा पण सोनेरी रंग येईतोपर्यंत चांगला तळलेला आहे. हा बघा, हा दुसरा शाबू वडा पण तळून तयार आहे. एकदम कुरकुरीत असा हा शाबू वडा पण तयार झाला आहे. सोनेरी रंग आला की मग हा शाबू वडा काढून घ्यायचा. दुसरा तळून घेतलेला शाबू वडा पण त्याच डिशमध्ये मी ठेवला आहे. अशाच प्रकारे सर्व शाबू वडा तळून घ्यायचा आहे. गॅस खूप मोठा ठेवला तर वडा बाहेरून लगेच लाल होईल, पण आतून व्यवस्थित तळलं जाणार नाही. हा वडा पण आता पलटून घातला आहे. खालचा बाजू चांगला तळला आहे. दुसरा बाजूही चांगला तळून घेतला आहे. एकदम सोनेरी रंग आला आहे. सर्व वडे तळून मी या डिशमध्ये काढून घेतला आहे. हा बघा, सर्व शाबू वडे एकदम खस्ता कुरकुरीत असा तयार झाला आहे. आपले गरमागरम आणि कुरकुरीत साबुदाणा वडे तयार झाले आहेत. बाहेरून किती छान कुरकुरीत झाले आहेत आणि आतून अगदी मऊ आहेत. खरंच हे शाबू वडे एकदम चांगला असा तयार झाला आहे. खूप छान आणि खमंग झालं आहे. हा शाबू वडा कशासोबत खायचा तर घट्ट दही, ओल्या खोबऱ्याची चटणी यासोबत हा शाबू वडा एकदम टेस्टी लागतो. शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण हे शाबू वडे एकदम चांगला लागतात. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत आणि चविष्ट साबुदाणा वडा बनवल्या आहेत. टिप्स: शेंगदाणे मिक्सरमध्ये अगदी बारीक पावडर करू नका. थोडे जाडसर कुटलेले शेंगदाणे घेतले तर साबुदाणा वड्याला खमंग चव आणि छान टेक्स्चर येतं. हा टिप्स लक्षात ठेवा. कुरकुरीत खस्ता शाबू वडा. हा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा बघा, आपला एकदम खस्ता कुरकुरीत खमंग असा हा शाबू वडा तयार आहे. एकदम खमंग. हा साबुदाणा वडा कसा झाला आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही साबुदाणा वडा कसा बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. साबुदाणा वडा हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन.
पुढील एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.